आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता आपल्या हाती आलेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणावर आता कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। आपल्याला माहिती आहे की आज मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। अर्थातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होती आहे, त्यामुळे प्रत्यक्ष युक्तिवाद होऊ शकणार नाही। पण आता सध्याची महत्त्वाची घडामोड आहे की मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू झालेली आहे। आज आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाबद्दल आणि वैद्यकीय प्रवेशाबद्दलचे जे आरक्षण आहे त्याबद्दलची ही सुनावणी होते। यानंतर नेमका काय निकाल लागतो त्यावर बरंच काही अवलंबून आहे। पण आज 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 जर निकाल आमच्या विरोधात गेला किंवा काहीही शंका आम्हाला आली की आमच्या विरोधात दगाफटका केला गेलेला आहे तर आम्ही रस्त्यावर उतरू असा आधीच इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे ही की मराठा क्रांती मोर्चावर आता सुनावणी सुरू झाली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, नेमकं काय आता घडतंय? कोण कोण या सुनावणीसाठी हजर आहेत? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोण कोण याच्यात सहभागी झाले? प्रशांत, आवाज ऐकू येतोय माझा? प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आत्ताची, कारण आज मराठा आरक्षणाच्या या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की या आरक्षणाच्या सुनावणीवरूनच अनेक वादविवाद घडलेले आहेत, चर्चा घडलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज नेमकं काय घडतंय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। मुख्य याचिकेसोबतच संलग्नित करण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आज सुनावणी होणार आहे। नोकरी आणि शिक्षणाच्या आरक्षणाबाबत अर्थातच सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टानं वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती द्यायला नकार दिला होता। सुप्रीम कोर्टाचे वकील सचिन पाटील यांनी ही माहिती दिली आहे आणि यासोबतच कोर्टानं मुख्य याचिकेसोबतच ही याचिका सुद्धा संलग्नित करण्याचा आदेश दिला होता। या सुनावणीच्या संदर्भात आजच्या या आरक्षणाच्या संदर्भातच 2 दिवसांपूर्वी राज्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ विधितज्ञ मुकुल रोहतगी, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात असे सगळे मोठे नेते उपस्थित होते। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अपडेट्स आहेत? एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे नुकतीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसापूर्वी साधारण 4 जुलैला एक उपसमितीची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली। दिलीप वळसे पाटील उपस्थित होते। जे वकील यात सहभागी नव्हते, जसं उदाहरणार्थ सचिन पाटील असो की यासारखे सर्व इथे म्हणणारे आणि जे म्हणणं मांडायचं होतं ते सगळे उपस्थित होते। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती नुकतीच आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे, ज्यावेळेस या संदर्भात आता खास करून जस्टिस न्याय नागेश्वर राव यांच्या कोर्टामध्ये आणि 3 सदस्य खंडपीठापुढे सुनावणी सुरू झालेली आहे। साधारणतः वेगवेगळे विविध वकील आता जे अनेक महत्त्वाचे वकील आहे जे आज सहभागी आहेत, जे आपापलं म्हणणं मांडणार आहे। पण आता नुकतीच सुनावणी सुरू झाली हे महत्त्वाचं आहे। काही अंदाज आहे साधारण किती वेळ ही सुनावणी चालू शकते? किती वेळ युक्तिवादाला दोन्ही बाजूंच्या लागू शकतो? साधारणतः ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा कल दिसत आहे, साधारणतः 30 मिनिटाचे 50 मिनिटांमध्ये ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। आणि गेल्या वेळेस ज्या पद्धतीनं सुनावणी झाली होती त्यावेळेस स्पष्ट करण्यात आलं होतं की वैद्यकीय शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये जे मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळून ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता। त्याच आदेशानं अन्वये आज ही सुनावणी आहे। त्या दिवशी निश्चित करण्यात आलं होतं की आज या संदर्भात अंतिम सुनावणी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य जी याचिका आहे त्या संदर्भात देखील आज सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं, कारण की ज्या पद्धतीनं सरकारचं म्हणणं आहे की साधारणतः आम्ही 1500 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि ही संपूर्ण मुख्य जी याचिका आहे त्याची सुनावणी ओपन कोर्टामध्ये यावी, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होऊ नये, कारण की अत्यंत किचकट आणि महत्त्वाची जी सुनावणी आहे ज्यामध्ये हजारो लोकांचं भवितव्य अडवून आहे। त्यामुळे फक्त आज वैद्यकीय शिक्षणासंदर्भातच निर्णय घ्यावा अशी ही मागणी कोर्टामध्ये सरकारच्या वतीनं करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दिल्लीमध्ये तर ही सुनावणी सुरू झाली आहे। प्रशांत, आमच्याबरोबर असाच रहा। आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण विधेयक हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमतानं मंजूर झालेलं आहे आणि हे आरक्षण टिकलं पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे असं वारंवार सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे। तर आणखी तयारीनिशी सरकारनं यामध्ये उतरलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी सरकारला काल आवाहन केलेलं आहे। एकूणच राज्यातल्या सरकारची प्रतिष्ठा या आरक्षणावर अवलंबून आहे। या
या आरक्षणाच्या मध्ये जर काही आमच्या विरोधात निकाल गेला तर रस्त्यावर उतरून आम्ही कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून रस्त्यावर उतरू असं इशारा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाने दिलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो. लक्ष्मण, सुनावणीला तर सुरुवात झालेली आहे. आज असा देखील एक पर्याय पुढे येतोय की फक्त आज वैद्यकीय प्रवेशाबद्दलचं जे आरक्षणाबद्दलची सुनावणी आहे ती पूर्ण होऊन त्याबद्दलचा निकाल देण्यात यावा आणि बाकीसाठी नंतर पुन्हा प्रत्यक्ष युक्तिवाद घेतला जावा. नाशिकमधले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत आजच्या निकालाकडनं? आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून मराठा समाजाच्या दोनच मागण्यांवरती हा लढा सुरू आहे. एक म्हणजे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं, ह्या दोन मागण्यांसाठीचा हा लढा आहे आणि मराठा समाजातल्या नेत्यांचं आणि तरुणांचं देखील त्याच मागणीवरती ते ठाम आहे. राजकीय आरक्षण मिळो अथवा न मिळो, मात्र जो समाजातला मागासलेला घटक आहे त्या घटकाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी या आरक्षणाची गरज आहे अशी मागणी त्यांची आहे. ते सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहे. गेली अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे लढा देणारे हे सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. काय नक्की आपली भावना आहे? राजकीय आरक्षण मिळण्याच्या बाबत अनेक चर्चा सुरू आहे. राजकीय आरक्षणासाठीचा हा लढा आहे असं बोललं जात आहे, मात्र मूळ मागणी आपली काय? हे बघा, मराठा समाजानं कधीही राजकारणात आरक्षण मागितलेलं नाही. आमची मूळ मागणी काय आहे? आम्हाला नोकरीमध्ये आणि शैक्षणिक आरक्षण पाहिजे. आता ह्या मागच्या सरकारने आम्हाला 12% शैक्षणिक, 13% नोकरीमध्ये आरक्षण दिले. ते कायम असावं. ते आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भवितव्याची लक्षवेधी आरक्षण आहे. ते आमचं भवितव्य आहे आणि आमच्या भवितव्यासाठी ते काही फुकट मिळालेलं नाही. त्याच्यासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिलेले आहेत. अनेक समाज बांधवांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. इतके मोर्चे काढलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठा समाजाची जी शक्ती वाया गेलेली आहे ते श्रमातून, कष्टातून मिळवलेलं आरक्षण आहे. आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावलाय का? तर अजिबात नाही. पॅसिफिक स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आणि त्याच्यासाठी जर मराठा समाज संघर्ष करत असेल तर त्याच्यात इतरांचे पोटं दुखण्याचं काही काम नाही. सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा आहे, याचिकाच का केली? हे याचिकेकर्ते कोण आहेत? या मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका का केली, का त्या ठिकाणी ते गेले, हे काही आम्हाला लक्षात यायचं काही कारण आहे का? कोणाला दुखावलं नाही. मराठा समाजाने आजपर्यंत अनेक समाजांना आरक्षणं दिली गेली. त्यावेळेस कुठलंही मराठा समाजाच्या व्यक्तीनं विरोध केलेला नाही. मराठा समाजाचा कुठला माणूस कोर्टात गेलेला नाही. त्यामुळं ह्या आरक्षणामध्ये आज मराठा समाजाला, जो मोठा भाऊ मराठा समाज या महाराष्ट्रात मानला जातो, त्याला जर काही हक्काचं मिळत असेल तर त्याच्यामध्ये कोणाची पोटं का दुखावी? जे याचिकेकर्ते आहेत त्यांना आमचा सवाल आहे. आपण बघितलं काही ओबीसी नेत्यांचंही पोट सोडून उठतं. अरे याच्यामध्ये मराठा समाज म्हटलाय का तुम्ही तुमचं आरक्षण आम्हाला द्या, कोणाचं आरक्षण आम्हाला नकोय अशी भूमिका या मराठा समाजातल्या सर्वच घटकांची आहे. तुमची काय भावना याबाबत? सुरुवातीपासून तुम्ही बघितलं असेल, मराठा समाजाने 58 मोर्चे काढले. जगासमोर एक आदर्श त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार न होता अतिशय शांततेप्रियतेने मोर्चा निघालेला आहे. आपण हे बघितलं असेल, मराठाने मोर्चे काढले पण कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या विरोधात नाही काढले. त्यांनी स्वतःच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला. 4% समाज सोडला तर उर्वरित समाज हा अतिशय मागासलेला आहे. त्या समाजाला आरक्षण मिळावं ही मुख्यतः मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी, आरक्षणासाठी आम्ही लढतो आहोत. आम्ही कोणाला विरोध केलेला नाही, आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आरक्षण देणं ही काळाची गरज आहे. तो समाज जो खाली श्रमिक कष्टकरी कामगार जो आहे त्याला जर वरती काढत असेल तर आरक्षण मिळणं काळाची गरज आहे. या सरकारला आमची विनंती आहे की सरकारने चांगल्या पद्धतीने ते फिडअप करावं आणि चांगल्या पद्धतीनं तो निर्णय आमच्या पदात पाडून द्यावा. जर उद्या निर्णय आमच्याबद्दल चांगला लागला त्या सरकार सत्कार करायला सुद्धा आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे लोक जाणार आहोत. निश्चित. राजभाऊ, हे सांगा की मराठा समाजावरती कायम एक आरोप झालेला आहे. यापूर्वी देखील आंदोलन निघाली. सरकार कुणाचे असो, आपण आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असतात. एका विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट राजकीय पक्षाला टार्गेट करून आंदोलनं केली जातात असंही आरोप होतोय. यावर आपली काय प्रतिक्रिया? खरं कोणत्याही पक्षाला टार्गेट करण्याचा हा मुद्दा नाही आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत की दररोजच्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, कोण आहेत हे शेतकरी? आज आपण पाहतोय की मराठा समाजाची जी दशा झालेली आहे याला जबाबदार असलेली 70 वर्षामधली आपली जी काही व्यवस्था आहे ती आहे. आणि आज शेतकऱ्यांचे मुलं ज्या पद्धतीने आज संपूर्ण जे पाहतोय आपण की एका बाजूला शेतकरी पूर्ण अडचणीमध्ये आहे, तरुणांना रोजगार नाही, शिक्षण आणि नोकऱ्या ह्या मिळत नाही आणि याचं सर्व प्रतिबिंब ह्या 30 वर्ष चालू असलेल्या संघर्षातून दिसतंय. आरक्षण हे आम्हाला जगण्यासाठी पाहिजे आहे, हे आम्ही राजकारणासाठी मागत नाही. ही आमची भूमिका आहे. पक्षाला टार्गेट करण्याचा प्रश्नच नाही. सत्ताधारी कुणी असा,
मी तुला थांबवतेय मध्ये. याचं कारण म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एवढ्या मोठ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर निर्णय देणं कठीण असल्याचं मत तिथल्या जे खंडपीठ आहे, जे जे न्यायाधीश हे सगळं ऐकतायत, हा युक्तिवाद ऐकतायत, त्यांनी दिलेला आहे. कारण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू झाली आहे, पण हा अत्यंत किचकट विषय आहे आणि त्यामुळे न्यायमूर्ती LN राव यांच्या खालच्या या सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं असं म्हटलंय की आत्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबद्दलचा निर्णय देणं खरोखर कठीण आहे. आपल्या सोबत आहेत आत्ता आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय नेमकं म्हणणं आहे? न्यायाधीशांनी काय म्हटलंय आणि आत्ता शिक्षण आणि नोकरीमधल्या आरक्षणाबाबत सुनावणी सुरू झाल्याची माहिती मिळते? बरोबर. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायमूर्ती LN राव, नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडे सुनावणी सुरू झाली आहे. मराठा आरक्षणास मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं. या संपूर्ण याचिकेला जी हायकोर्टाने निर्णय दिला होता त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली ही सुनावणी आहे. या पहिल्यांदा जो पक्कल येतोय या संदर्भात अजूनही कुठलंही ऑब्झर्वेशन आहे, कोर्टाने अजूनही कुठलाही अंतिम निर्णय किंवा अंतिम सुनावणीच्या संदर्भात या संदर्भात कुठलंही स्पष्टपणे मत नोंदवलेलं नाही आहे. हे सध्या चर्चा सुरू आहे वकिलांच्या वतीने आणि न्यायाधीशांच्या वतीने. न्यायाधीशांनी एक मत मांडलेलं आहे की अतिशय किचकट हा विषय आहे मराठा आरक्षणाचा आणि अशा विषयाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निर्णय देणे हा एका समाजावर अन्याय केल्यासारखं होऊ शकतो. त्यामुळे याची दररोज सुनावणी घेता येईल का या संदर्भात देखील चर्चा आहे आणि कोर्टाने यासाठी हे स्पष्ट म्हटलं आहे की जर दररोज चर्चा घ्यायची असेल तर या संदर्भात सर्व जेही याचिकाकर्ते आहेत त्यांनी आपापलं म्हणणं सुप्रीम कोर्टात मांडावं आणि ऑल जे कौन्सिल्स आहे, जे विविध राज्य सरकारच्या वतीने, जसं महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राचे कौन्सिल असेल, ज्यांनी याचिका दाखल केली असेल त्यांची कौन्सिल्स असेल, या सगळ्यांच्या वतीने एक म्हणणं संपूर्ण प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर करावं. सोबतच या संदर्भात देखील आता आर्ग्युमेंट सुरू झालेलं आहे, यामध्ये युक्तिवाद सुरू झाला आहे की या संदर्भातली ही आगामी जी सुनावणी आहे ते साधारणतः सोमवारपासून घ्यायची का या आठवड्यात सुरू करायची. मी प्रशांत, तुला मध्ये थांबवते. आपण पुन्हा तुझ्याकडनं ही घेणारच आहोत, याबद्दलचीच माहिती घेणार आहोत. कारण आत्ताच प्रशांतने जसं सांगितलं तसं सुप्रीम कोर्टानं दररोज याबद्दलची सुनावणी घेण्याचा आपला विचार असल्याचं म्हटलेलं आहे. आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं जरी लक्ष लागलं असलं तरी आपलं मत लेखी सादर करा असं कोर्टानं आता जे युक्तिवाद करतायत त्यांना सूचना दिलेली आहे. अत्यंत किचकट, अत्यंत गुंतागुंतीचा हा विषय आहे आणि त्यामुळे याचा निर्णय आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देता येणार नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय. आपलं म्हणणं मांडण्यासाठी किती वेळ हवा ते तुम्ही आपापसात ठरवा असं देखील कोर्टानं सांगितलेलं आहे. पण तुमचं म्हणणं लेखी द्या आणि रोज सुनावणी यावर घेता येऊ शकते का यावर देखील आता कोर्ट विचार करतंय. अत्यंत महत्त्वाच्या या घडामोडी घडतायत कारण मराठा आरक्षणाचा हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे आणि म्हणूनच एका दिवसात फक्त त्याचं ऐकून आपल्याला त्यावर निर्णय देता येणं कठीण आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यासाठी आपलं मत लेखी सादर करा असं देखील कोर्टानं सूचना केलेली आहे आणि तुम्हाला वेळ किती हवा याबाबत आपापसात ठरवा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. 5 न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे हे आरक्षणाचा युक्तिवाद किंवा सुनावणी जाणार की नाही हे सुद्धा बघणं आज खूप महत्त्वाचं आहे. कारण मागच्या वर्षीच्या वेळेला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता आणि आत्ता सध्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणावर तिथे युक्तिवाद आणि सुनावणी सुरू आहे. आपलं मत लेखी सादर करा असं सुद्धा कोर्टानं सूचना दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय नेमकं कोर्टाचं म्हणणं आहे? लेखी म्हणणं द्या, त्याचप्रमाणे किती वेळ हवा ते आपापसात ठरवा असं देखील कोर्ट म्हटलंय. प्रत्यक्ष हजर राहून सुनावणीबाबत सुद्धा काही कोर्टानं वक्तव्य केलंय? सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील जे आहे श्याम दिवान यांनी मागणी केलेली आहे की ओपन कोर्टामध्ये म्हणजे फिजिकल कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घ्यावी. व्हर्च्युअल कोर्टामध्ये याची सुनावणी घेऊ नये. मराठा रिझर्वेशनचं हे जी याचिका आहे ही व्हर्च्युअल कोर्टाच्या लायकीची नाही आहे, ही फिजिकल कोर्टाच्या लायकीची आहे. कारण की अत्यंत महत्वाचा, अत्यंत क्लिष्ट विषय आहे हा. त्यामुळे आमची मागणी मान्य करावी अशी ज्येष्ठ वकील जे ॲडव्होकेट दिवान यांनी
मागणी केलेली आहे, त्यांनी हेही मागणी केलेली आहे की या संदर्भात रिस्ट्रिक्शन जे असावे ते कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन फिजिकली जेव्हा सुनावणी सुरू होईल त्या संदर्भात रिस्ट्रिक्शन नसावे, कारण की हे अत्यंत एका समाजाला न्याय मिळावा यासाठी अत्यंत महत्वाची सुनावणी आहे. या सुनावणीच्या माध्यमातून कुठेतरी गेल्या अनेक वर्षापासून पडी वंचित लोकांना एक न्याय देण्याची भूमिका कुठेतरी हवी आहे. खास करून भूमिका असायला पाहिजे कोर्टाची की ज्या पद्धतीनं कोर्ट हे सर्वसमावेशक असतं, अगदी. सर्व समाजाला न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये लोक येतात, त्यामुळे याची फिजिकल कोर्टामध्ये सुनावणी घ्यावी असं म्हणणं अगदी अगदी श्याम दिवान यांनी मांडलेलं आहे. प्रशांत विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत एक त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण जे आहे हा खटला जो आहे ही सुनावणी जी आहे ती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यावर सुद्धा आज काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या संदर्भात जेव्हा सर्व कौन्सिल जे आहे जे ज्येष्ठ वकील आहेत ते बोलतील त्याच वेळी या संदर्भात आपल्याला काही म्हणणं बोलता येईल की कारण की याचिकाकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकील आपले कौन्सिल मागणी मान्य करतील. आता पुन्हा एक नवीन अपडेट आलेला आहे यामध्ये. या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर या 3 सदस्यीय जजपुढे जे नागेश्वर राव हे संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट करतात की महाराष्ट्रामध्ये हा जो कायदा तयार करण्यात आलेला आहे मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात खास करून शिक्षण आणि नोकऱ्याच्या संदर्भात या संदर्भात डे टू डे सुनावणी करण्याकरिता आम्ही लवकरच निर्णय घेऊ शकतो असंही कोर्टाला वाटत आहे. हे मी आताही स्पष्ट करतो की कोर्टाने अजून कुठलाही निर्णय दिलेला नाहीये. कोर्ट फक्त ऑब्झर्वेशन जे चर्चा सुरू आहे वकिलांमध्ये आणि कोर्टामध्ये त्या संदर्भात हे वक्तव्य आहेत. या वक्तव्यांना कुठलाही आदेश समजू नये असं आमचं म्हणणं आहे, कारण की हे एक चर्चा आहे अशा पद्धतीने म्हणावं लागतं. आणि त्याचमुळे आता कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की याची दररोज सुनावणी घेता येईल का या संदर्भात मी आम्ही विचार करण्यासाठी तयार आहोत असंही चर्चा सुरू झालेली आहे. प्रशांत, हे खूप महत्वाचं आहे कारण सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की आम्ही दररोज सुनावणी घेणार आहोत. एका दिवसात ऐकून याचा निर्णय देणं शक्य नाहीये. दररोज सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार का, तिथे हजर राहून होणार हे देखील अजून स्पष्ट झालं नाही आणि तारखा देखील अजून स्पष्ट झालेल्या नाहीयेत. पण जे दिवाण या सिनियर तू जसं सांगतोस तसं त्या सिनियर वकिलांनी जसं मागणी केलेली आहे त्यांनी जसं म्हणणं मांडलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे की प्रत्यक्ष हजर राहून याची सुनावणी करण्यात यावी. आणखी काय अजून कोर्टामध्ये महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत? अजूनही सुनावणी सुरू आहे अतिशय महत्वाच्या विषयावर. यावेळी आता जस्टिस राव यांनी स्पष्ट केलं की आपण या संदर्भात सर्व जे घटक आहे यामधले प्रत्येक वकील ज्या सहयोगी व्यक्तींनी आपलं म्हणणं कोर्टापुढे मांडायचं आहे त्या सगळ्यांनी आपलं सबमिशन ज्याला प्रतिज्ञापत्र संबोधलं जातं त्या सगळ्यांनी चर्चा करून मांडावं अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे. अत्यंत महत्वाचं आहे. सुनावणी अजूनही सुरू आहे. अगदी. आणि आता सध्या फक्त ही चर्चा चालू आहे. युक्तिवाद आज होण्याची शक्यता आहे? या संदर्भात अजूनही कोर्टाने काही स्पष्ट केलं नाही. पण महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीची परंपरा आहे कोर्टाची आज होऊ शकतं कोर्ट अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती निर्णय घेतील. कारण की गेल्या वेळी ज्या सुनावणी झाली होती जून महिन्यामध्ये त्यावेळेस स्पष्ट करण्यात आलं होतं की आम्ही आज 7 जुलैला या संदर्भात निर्णय घेऊ की वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात आरक्षण लागू राहील की नाही राहील. त्यावर एक अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, चर्चा आहे. पण महत्वाचं म्हणजे ज्या मागण्या आहेत की याला ही जी संपूर्ण सुनावणी आहे हे 3 सदस्यीय खंडपीठ न करता 5 सदस्यीय खंडपीठाकडे जावी अशी याचिकाकर्ते विनोद पाटलांची मागणी आहे. पण त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकतं. पण ज्या पद्धतीनं जस्टिस बोबडे जे भारताचे सरन्यायाधीश आहे त्यांनी नागेश्वर राव जे जस्टिस आहे सिनियर जस्टिस आहे त्यांनी त्यांच्याकडे हे प्रकरण दिलेलं आहे. यापूर्वी प्रकरण दुसऱ्या जस्टिसकडे होतं. पण यावेळेस जर बघितलं आपण तर आता हे त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात जेवढ्याही पार्टीज आहेत जेवढ्याही याचिकाकर्ते आहेत त्या सगळ्यांनी लिखित स्वरूपामध्ये आपलं म्हणणं कोर्टापुढे मांडावं. अगदी. खरं तर आत्ताच्या पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमाची प्रक्रिया आता 30 जुलैपर्यंत संपणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आत्ता फक्त शिक्षण आणि नोकरीचं वरची सुनावणी सुरू आहे आरक्षणाबद्दलची. त्याच्या वैद्यकीय म्हणजे मेडिकल अभ्यासक्रमाची साधारणपणे कधी सुरू होऊ शकते याबद्दल काही अंदाज?
आणि या संदर्भात होऊ शकतं लवकरच सुनावणी पूर्ण होईल, कारण जेव्हा आपण ही सुनावणी सुरू झाली होती त्यावेळेस साधारणतः 30 ते 35 मिनिटं ही सुनावणी चालेल अशा प्रकारचे संकेत होते. पण ज्या पद्धतीनं सिनियर अनेक कौन्सिल जे आहेत, अनेक महत्वाचे ज्येष्ठ वकील यामध्ये सहभागी आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं कोर्टाला ऐकावं लागेल अशा प्रकारची परंपरा आहे. कारण की ज्येष्ठ वकिलांचं म्हणणं सर्वात प्रथम ऐकतात कोर्ट. अशा प्रकारची भूमिका अनेकदा आपण बघितली, अशा प्रकारे अनेकदा बघितलेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं काय, जसं जस्टिस दिवान सिनियर ॲडव्होकेट दिवाण बोलले, त्यानंतर इतरही जसे ॲडव्होकेट शिवाजी जाधव आहेत तेही बोलू शकतात. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की या सगळ्यांचं म्हणणं मांडल्यानंतर कोर्टची भूमिका काय निश्चित होते. किती प्रशांत, तू आमच्या बरोबर असाच राहा. आम्ही घडामोडी दाखवतोय काय नेमकं सुप्रीम कोर्टात घडतंय. अजून युक्तिवाद सुरू झालेला नाहीये. मराठा आरक्षणाच्या आत्ता शिक्षण आणि नोकरी या दोन मुद्द्यांवरच्या आरक्षण, या दोन क्षेत्रांमधल्या आरक्षणावर सध्या चर्चा होते. वैद्यकीय प्रवेशाबद्दलच्या आरक्षणावर अजून युक्तिवाद किंवा चर्चा झालेली नाहीये. मात्र या प्रकरणी एक दिवस केवळ सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे दररोज सुनावणी घेतली पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. अर्थात या कोर्टात आता दररोज जर सुनावणी घ्यायची असेल तर त्याच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाही आहेत आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निर्णय देणं, इतक्या किचकट विषयाचा निर्णय देणं हे खूप अवघड असल्याचं सुद्धा ज्येष्ठ वकिलांचं म्हणणं आहे. हे 3 सदस्यीय जे पीठ आहे न्यायमूर्तींचं, त्यामधलं एक ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सुद्धा हेच म्हणणं मांडलेलं आहे. आणि जे श्याम दिवाण हे एक वरिष्ठ वकील आहेत त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष सुनावणीवर भर दिलेला आहे. अशा प्रकारचे विषय हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेण्यापेक्षा प्रत्यक्ष हजर राहून युक्तिवाद केला तर ते जास्त चांगलं होईल असं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे. अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि सुप्रीम कोर्ट आत्ता आपलं फक्त म्हणणं मांडते. आत्तापर्यंत कोणतेही आदेश किंवा निर्देश देण्यात आलेले नाही आहेत. आता न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर फक्त सुनावणी सुरू झालेली आहे. आपापसात जेवढ्या यामधल्या याचिकाकर्ते पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला किती वेळ हवा आहे ते सांगा, लेखी तुमचं म्हणणं मांडा असं देखील सांगितलंय. लेखी म्हणणं मांडताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारे पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशा सूचना सुद्धा कोर्टानं त्यांना दिलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या या घडामोडी घडत आहेत. पण प्रत्यक्ष सुनावणी जी आहे ती अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय नेमकं काय आज आत्तापर्यंत घडलेलं आहे ते एकदा पुन्हा आमच्या प्रेक्षकांना सांगशील? मराठा आरक्षणाच्या कायद्याला त्याला स्थगितीसाठी याचिका दाखल करण्यात आली, त्यामध्ये ती स्थगिती त्यांनी नाकारली. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की याच्यामध्ये दोन्ही बाजूने बाजू मांडण्यात आल्या. माझ्या वतीने ॲडव्होकेट नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं. ही बाब गांभीर्याने सुप्रीम कोर्टाने ऐकली आणि सुप्रीम कोर्टाने आज असं स्पष्ट केलं की ज्या दिवशी मी अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवू त्या दिवशी याबाबत निर्णय केला जाईल की हे प्रकरण 5 न्यायाधीशांनी ऐकायचं आहे का आम्ही ऐकायचं. या दुसरी गोष्ट या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली की बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी, अंतिम सुनावणीसाठी नाही, अंतरिम आदेशासाठी बुधवारच्या दिवशी तारीख देण्यात आलेली आहे. आणि बुधवारी जी काही मागणी होत आहे की मेडिकलच्या स्टुडंट्सच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्थगिती द्यावी यावर अंतरिम आदेश देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने बुधवारची तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही. ही फार आनंदाची बाब आज आमच्यासाठी आहे. म्हणजे आता कोर्टात काय होणार पुढच्या आठवड्यात? कोर्टामध्ये बुधवारच्या दिवशी परत एकदा याच्यावर चर्चा होईल की नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांचा जो काही निर्णय आहे पीजीच्या ॲडमिशन्समध्ये स्थगिती द्यायची का, कारण याच्यामध्ये वेगवेगळे मतमतांतर झाले. काही विरोधी मराठा आरक्षणाला करणाऱ्या याचिकांच्या वकिलांनी असं सांगितलं की सर्व जरी सेंट्रलाइज प्रोसेस असली तर किमान महाराष्ट्राच्या सीट तरी वॅकेट ठेवा. त्याच्यावर न्यायालयाने सांगितलं की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या सीट्स वॅकेंट ठेवा की नाही ठेवा हा निर्णय देता येणार नाही. याबाबत तुमचं जे काही म्हणणं आहे ते सोमवारपर्यंत सबमिट करा आणि बुधवारच्या दिवशी आपण याच्यावर अंतरिम आदेशाबाबत चर्चा करू. नाही, याच्यामध्ये मागणी अशी होती अनेकांकडनं की आपण ही ऑनलाईन सुनावणी घेऊ नका. ही ऑनलाईन सुनावणी घेतली तर फिजिकली आम्ही न्यायपालिकेला आमच्या दोन्ही बाजू मांडू शकत नाही, असा एक प्रकारे त्या ठिकाणी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाने सांगितले की मी मुख्य सुनावणी आता सध्या घेत नाहीये.
बुधवारच्या दिवशी फक्त पीजीच्या ॲडमिशनच्या बाबत आपण चर्चा करू आणि बुधवारच्या दिवशी पीजी ॲडमिशनच्या संदर्भात जो काही मला अंतरिम आदेश द्यायचा आहे तो मी बुधवारच्या दिवशी देईन. मग बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशाबाबत सुनावणी होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस मुख्य सुनावणी सुरू होईल मराठा आरक्षणाची, त्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीपूर्वी 5 न्यायाधीशाकडे हे प्रकरण पाठवायचं की नाही पाठवायचं ती सुनावणी होईल. की मुख्य सुनावणी कधी सुरू होणार काय? नाही, बुधवारच्या दिवशी न्यायालय स्पष्ट करेल की काय होतं, बुधवारच्या दिवशी काय कुठल्या प्रकारचा आदेश मिळतो. बुधवारच्या दिवशी स्पष्ट होईल की पुढची सुनावणी घेण्यासाठी न्यायालय कधी तयार आहे. तुम्हाला काय अपेक्षित होतं आज तुम्हाला काय अपेक्षित होतं? अपेक्षित काय होतं आणि पुढच्या वेळेस काय बुधवारच्या वेळेस? आज आम्हाला एवढंच अपेक्षित होतं की कुठल्या प्रकारची स्थगिती मिळू नये, ते तसं झालेलं आहे. कुठल्या प्रकारची मराठा आरक्षणाला आज स्थगिती नाही. ज्या वावडा उठवल्या गेल्या होत्या स्थगिती मिळेल तसं काही घडलेलं नाही. आणि पीजीच्या स्टुडंट्सलाही फार मोठा दिलासा आहे, त्यांनाही कुठल्या प्रकारची स्थगिती मिळालेली नाही. पुढच्या तारखेला अंतरिम आदेश त्यामध्ये होईल, दोन्ही बाजू ऐकल्या जातील आणि सुप्रीम कोर्ट डिसिजन घेईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवलं जाईल त्या दिवशी 5 न्यायाधीशांचा निर्णय होईल आणि त्या निर्णयानंतर पुढची सुनावणी कोणी घ्यायची, ह्या न्यायमूर्तींनी घ्यायची का 5 न्यायाधीशांनी घ्यायची ती सुनावणी होईल. त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. दादा, राज्य सरकारने कोरोनाचं संकट टळल्यानंतर यावर सुनावणी करावी अशी मागणी कोर्टाकडे करण्याबद्दलची एक माहिती होती, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, राज्य सरकारच्या वकिलांनी मागणी केलेली आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आम्ही करू शकत नाही. अनेकांनी मागणी केलेली आहे आणि न्यायालयाने सांगितले की ठीक आहे, मी मुख्य सुनावणी आता घेत नाही, मुख्य सुनावणीची तारीख आम्ही लवकरात लवकर कळवू. त्यामुळे तो एक प्रोसेसचा भाग आहे. दुसरा प्रश्न आहे की 50% आरक्षण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहे. विरोधात मराठा आरक्षणाच्या विरोधात त्या वकिलांनी ही बाजू मांडलेली आहे की 50% आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रात आहे, त्यापेक्षा जास्त देण्यात येऊ नये. त्याबद्दल काय? न्यायालयाने असं स्पष्ट केलं 50%चा ज्यावेळेस मुद्दा आला तर न्यायालयाने सांगितलं की हे सर्व बाबी अंतिम सुनावणीच्याशी संबंधित आहे, त्यामुळे आज याच्यावर भाष्य करणार नाही. आणि न्यायालयाने सांगितलं की फक्त पीजीच्या ॲडमिशन संदर्भात बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी हे प्रकरण ठेवलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये माझ्या वतीने न्यायालयाला विनंती करण्यात आली होती की न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, परंतु 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाची सुनावणी घ्यावी. यावर न्यायालयाने सांगितलं ज्यावेळेस अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवलं जाईल त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ की हा निर्णय आम्ही घेणार का हा निर्णय 5 न्यायाधीशाचं खंडपीठ घेणार, त्या दिवशी आम्ही स्पष्ट करू. बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी पीजीच्या ॲडमिशनबाबत ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि बुधवारच्या दिवशी जे काही घडेल की पीजीच्या ॲडमिशन संदर्भात जे काही न्यायालयाची भूमिका असेल ती सर्वांच्या समोर येईल. याच्यामध्ये आज एक दिलासादायक गोष्ट एवढी आहे की मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. वारंवार सांगितलं जात होतं की पीजीच्या ॲडमिशनला स्थगिती द्या, किमान महाराष्ट्राचे राऊंड थांबवा, परंतु न्यायालयाने सांगितले की किचकट प्रक्रिया होईल, याबाबत आम्ही कुठलाही निर्णय देणार नाही. त्यामुळे आज तसं काही घडलं नाही आणि मला विश्वास आहे ज्यावेळेस मुख्य सुनावणी सुरू होईल हे प्रकरण निश्चितच 5 न्यायाधीशांकडे जाईल असा आम्हाला आज विश्वास आहे. समाधानी आहात का तुम्ही आजच्या हो, निश्चित कुठल्या प्रकारची स्थगिती नाही, त्यामुळे आम्ही निश्चित समाधानी आहोतच. अपेक्षा काय आहे भविष्यात? अपेक्षा एवढंच आहे की 5 न्यायमूर्तींनी आमचं प्रकरण ऐकावं, जेणेकरून एकदाच कॉन्क्रीट मराठा आरक्षण मिळेल आणि ते अतिशय भरपूर काळ ते टिकेल, त्यासाठी आमची ती राज्य सरकारची तयारी झालेली असं वाटतंय तुम्हाला? आता पुढची पण तारीख भेटते, राज्य सरकार पूर्ण तयार? नाही, आता आज राज्य सरकारची किंवा कोणाची विरोधकाची बाजू न्यायालयाने मांडण्यासाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे पुढच्या तारखेला बुधवारच्या दिवशी आता खरी लढाई ही राज्य सरकारची आहे. बुधवारच्या दिवशी जर राज्य सरकार कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यापासून जर न्यायालयाला कन्व्हिन्स करू शकलं तर खरं राज्य सरकारने गांभीर्याने मराठा आरक्षण घेतलं असं मला वाटेल, कारण हा संपूर्ण मराठा समाजाच्या तरुण पिढीचा विषय. त्यामुळे राज्य सरकारने आता बुधवारची जय्यत तयारी करावी, आम्ही देखील करू असं माझं या ठिकाणी. मराठा समाजाचं लक्ष होतं, मराठा समाजाच्या लोकांना सगळ्यांना कळेल एवढं सोप्या शब्दात सांगा नेमकं काय होणार आणि काय होणार. सगळ्यांना सांगू इच्छितो की आज कुठल्याही प्रकारची स्थगिती आपल्याला मिळालेली नाही, स्टे आपल्याला मिळालेला नाही. बुधवारच्या दिवशी फक्त मेडिकलच्या ॲडमिशन संदर्भात जे कोणी विरोध करताय त्याबाबत न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे. ज्यावेळेस हे प्रकरण फायनल हिअरिंगला लागेल ते प्रकरण 5 न्यायाधीशांनी ऐकायचं का ह्या न्यायमूर्तींनी ऐकायचं, एवढाच निर्णय आहे. या 3च गोष्टी आज न्यायालयात ठरल्या. अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले 50%ची मर्यादा वगैरे, परंतु न्यायालयाने सांगितले ते किचकट होईल. हे फायनल हिअरिंगचे मुद्दे फायनल हिअरिंगवर आपण बोलू. 2 दिवसापूर्वी तुम्ही असं म्हणाले होते की राज्य सरकार या सगळ्या सुनावणीच्या संदर्भात गंभीर नाही.
तर आज काही सरकार गंभीर होतं का? सरकारची भूमिका कशी राहिली आणि आता तुमचं सरकारला काय म्हणणं आहे? नाही, राज्य सरकारने जी बाजू मांडायला पाहिजे ती आज बाजू त्यांनी निश्चित मांडली. त्यामुळे त्यांनी आज त्यांचे वकील आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिसले. परंतु खरी कसोटी आणि खरी लढाई राज्य सरकारची आता सुरू झालेली आहे. बुधवारच्या दिवशी मेडिकलच्या स्टुडंट्सला कशा प्रकारे संरक्षण कायद्याने द्यायचं ही बाजू आता राज्य सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये मांडावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारची खरी लढाई सुरू झालेली आहे असं माझं या ठिकाणी. नुसती लढाई नाही, सरकारनं काय करावं असं वाटतं की कशा पद्धतीने गंभीर नाही, सरकारने कायद्याची बाजू मांडावी. मराठा आरक्षण काही घरात बसून मिळालेलं नाही. याच्यासाठी प्रोसेस फॉलो झालेली आहे. लोकांनी ऍप्लिकेशन दिलेले आहे. मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे. जस्टिस गायकवाड समितीने तो रिपोर्ट तयार केलेला आहे. कॅबिनेटने स्वीकारलेला आहे. राज्य सरकारने तो पूर्णतः स्वीकारलेला आहे. विधिमंडळाने ठराव केलेला आहे. माननीय न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ह्या सर्व ज्या बाबू आहेत त्या न्यायालयामध्ये मांडाव्यात. आणि न्यायालयामध्ये मांडल्यावर हे बघा, न्यायालय हे कायद्यावर चालतं. कायद्यामध्ये काय घडलं आणि जे काय घडलेलं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते न्यायालयामध्ये सांगण्यासाठी जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे खरी लढाई आता राज्य सरकारची बुधवारसाठी सुरू झाली. तुम्ही सुनावणीमध्ये सहभागी झालेले होते. हो. राज्यातले काही महत्वाचे नेते आणि मराठा समाजातले काही व्यक्ती सहभागी झाले होते. कशा पद्धतीने कोणाचा सहभाग होता आणि यांची काही मतं जाणून घेतली गेली का? नाही, न्यायालयामध्ये कुठल्याही सिव्हिलियन्सला प्रत्यक्ष व्यक्तीला बोलण्यासाठी जर बोलायचं असेल तर त्याला पूर्व न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. तर आम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. फक्त भाग्याची भूमिका माझी व सर्वांची होती. याच्यामध्ये माझ्या वतीने ॲडव्होकेट नरसिंह आणि आपल्या सोबत आहेत आता ॲडव्होकेट सदावर्ते. सर, काय आजच्या सुनावणीबद्दल म्हणाल? कारण की आज कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. आज कोर्टानं पुढची सुनावणी जी आहे वैद्यकीय प्रवेशाबद्दलची ती 15 जुलैला बुधवारपासून आता होणार आहे. आणि प्रत्यक्ष सुनावणीवर दररोज सुनावणी घेण्यावर सुद्धा कोर्टानं भर दिलेला आहे. काय तुम्ही सांगाल आजच्या या एकूण सुनावणीबद्दल? आजच्या तारखेला फार मोठं महत्व आहे. ते महत्व असं की अंतरिम स्थगितीसाठी बुधवारी तारीख नक्की केली. आज मला दातारांना, आमच्या तिघांना न्यायालयाने ऐकलं. दातारांनी जो मुद्दा मांडला तो वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा होता. मी जो मुद्दा मांडला 127 मराठ्यांना DYSP आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून महाराष्ट्र सरकार घिसडगाई करून नियुक्ती देत आहे. खुल्या गुणवंतांची कत्तल होत आहे. तेव्हा माननीय न्यायालयाला ही गोष्ट लक्षात आली की ही घाई जी आहे सरकारची ही अत्यंत वेदनादायी आहे. तेव्हा न्यायालयाने पूर्ण वेळ सुनावणीसाठी सप्टेंबरमध्ये चालू करावी असं राज्य सरकारच्या महान वकिलांनी सांगितलं. त्यावर आम्ही म्हणालो की नाही, मग अंतरिम स्थगिती तरीसाठी ऐकलं पाहिजे. तेव्हा न्यायालयाने गांभीर्य ओळखत, गुणवत्तेची कत्तल ओळखत, खुल्या गुणवंतावर होणारा अन्याय ओळखत येणाऱ्या बुधवारी या प्रकरणावर प्रथमच सुनावणी नक्की केलेली आहे. आणि येणाऱ्या बुधवारी किंवा गुरुवारी या गुरुवार मध्ये या प्रकरणावर अंतरिम स्थगितीच्या संदर्भाने न्यायालय निकाल देईल. आणि ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच अंतरिम स्थगितीसाठी प्रकरण हे नक्की केलेलं आहे. अगदी. आणि सदावर्ते सर, ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे एक तर वैद्यकीय प्रवेशाबद्दलची ती सुनावणी होणार आहे बुधवारपासून. अंतरिम आदेशाबद्दलचं जे आहे आज कुठलाही निर्णय किंवा कुठलाही आदेश दिलेला नाही आहे. आज सरकारची भूमिका तुम्हाला कशी वाटली आहे आणि तुमच्या वतीने जी भूमिका मांडली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? सरकारची पेंगळी भूमिका आहे, सरकारची वेळ काढू भूमिका आहे. तसं जर नसतं तर सरकारने नेमलेले 2 वकील म्हणजे माननीय म्हणजे वकील रोहतगी आणि माननीय वकील पटवालिया म्हणत होते की सप्टेंबरमध्ये सुनवाई घ्या, तर रोहतगी म्हणत होते की व्हर्च्युअल या प्रकरणाला सुनवाई कशी होईल. याचा अर्थ सरकार वेळ काढून न्यायचा होता. आणि आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही DYSP आणि डेप्युटी कलेक्टरच्या आपल्या लक्षात आले असेल की मागच्या 1 आठवड्या अगोदर मराठ्यांना 127 मराठ्यांना डेप्युटी कलेक्टर आणि DYSP केलं. हे आम्ही न्यायालयाला अधोरेखित करून दिलं. तेव्हा न्यायालयाच्या लक्षात आलं की या प्रकरणाला फार गांभीर्य आहे आणि न्यायालयाने ही प्रकरण व्हर्च्युअली सप्टेंबरमध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार किंवा रोहतगीच्या म्हणण्यानुसार नेण्यापेक्षा न्यायालयाने बुधवारी हे नक्की करून टाकलं की आम्ही अंतरिम स्थगितीसाठी हे प्रकरण ऐकू. त्यामुळे एकदाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. यावेळेचे वैद्यकीय प्रवेश असतील किंवा MPSCतून 127 जे मराठ्यांना डेप्युटी कलेक्टर आणि DYSP करण्याचा सरकारने जो घाट घातला राजकीय शक्ती वापरून, त्या संदर्भाने आता मला नाही वाटत की सरकार हिम्मत करेल येणाऱ्या बुधवारपर्यंत की यांना डेप्युटी कलेक्टर आणि DYSPना नियुक्ती पत्र देण्याची. त्यामुळे एक मोठी बाब आहे. एवढ्या लवकर अशा कोविडच्या परिस्थितीमध्ये न्यायालयाने असं नक्की करणं ही एक ह्या कोविडच्या काळातील कोविड व्यतिरिक्त केसमध्ये ही पहिलीच केस आहे असं मला वाटतंय.
अगदी सदावर्ते सर, एकतर तुमच्या सरकारची भूमिका वेळकाढू असल्याचं तुम्ही म्हणताय, पण जी मागणी मुख्य करण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांकडून ती देखील एक विचार करण्यात आहे असं म्हणतायत कोर्ट, ती म्हणजे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवायचं का हे प्रकरण, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? लक्षात घ्या की म्हणजे मराठ्यांकडून हे प्रकरण 5 न्यायाधीशांकडे पाठवावं असं ज्या वेळेस एका इंटरव्हेनर वकिलांकडून सांगण्यात आलं अर्जदाराकडून, त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं की आम्ही मुख्य न्यायमूर्तींच्या परवानगीनेच हे प्रकरण सुद्धा अंतरिम स्थगितीसाठी सुद्धा ऐकणार आहोत. आणि मुद्दा केव्हा येतो की जेव्हा 3 न्यायाधीशांनी यापूर्वीचा निकाल दिलेला आहे 50% कट ऑफचा आणि 3 न्यायाधीशच ऐकत आहेत, तेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे सोबत आता विनायक मेटे सुद्धा आहेत. मेटे सर, तुम्ही महत्वाची एक मागणी केली होती, ती म्हणजे प्रत्यक्ष युक्तिवाद व्हायला पाहिजे असं तुमचं देखील म्हणणं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी व्हायला नको असं देखील तुम्ही एक म्हणणं मांडलं होतं. आजच्या सुनावणीबद्दल काय सांगाल? आज आता मी कालपासून अगोदरपासूनच मी स्वतः भूमिका ही घेतलेली आहे आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं, आणि शासनाला सुद्धा सांगितलं होतं की एकूण आपल्या 12-12.5 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्येपैकी 35 ते 40% असणारा मराठा समाज आणि देशामध्ये सुद्धा असणारा मराठा समाज, त्याच्याबद्दल जी आता हा प्रश्न सुनावणी आलेला आहे, तर त्या सगळ्या सुनावणीचा परिणाम महाराष्ट्रातल्या 4-5 कोटी लोकांवर होणार आहे आणि देशामध्ये सुद्धा त्याचा मोठा परिणाम होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण डीसीच्या द्वारे जर सुनावणी घेतली तर ती व्यवस्थित होऊ शकणार नाही. आपले जे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे माननीय न्यायालयाच्या समोर आपण दाखवू शकत नाही, मांडू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थित आकलन माननीय कोर्टाला होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली होती आणि सरकारला सुद्धा आग्रह धरला होता की आपली भूमिका ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडावी की कोणत्याही परिस्थितीमध्ये विशीच्या द्वारे ही सुनावणी होता कामा नये, त्याचे निकाल येता कामा नये. जर तसं दुर्दैवाने झालं तर मग आपण जर कुठं काही पुरावे पाहायला दाखवायला कमी पडलो वेळेनुसार किंवा तर त्याचे वाईट परिणाम पूर्ण समाजावर होतील आणि त्याचे दूरगामी वर्षानुवर्षे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून ही भूमिका घेणं आवश्यक आहे. ही भूमिका मांडली, सुदैवानं सरकारला ती भूमिका पटली आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा ही भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली गेली आणि त्याचबरोबर एक अर्ज सुद्धा त्या तशाच प्रकारचा माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही दाखल केलेला होता आणि त्याचा एक चांगला परिणाम असा झाला. आणि म्हणून मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानेल की आमच्या शासनाची बाकी अर्जाची सगळ्याची विनंती त्यांनी मान्य केली आणि विशीच्या द्वारे अंतिम सुनावणीला त्यांनी नकार दिलेला आहे. आणि निकाल द्यायला जेव्हा प्रत्यक्ष कोर्ट सुरू होईल तेव्हा तो निकाल दिला जाईल हे त्यांनी जाहीर केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण पीजी मेडिकल प्रवेशावरती त्यांनी 14 तारखेला अंतरिम आदेश देणार असं म्हटलेलं आहे, त्याच्याकडे आपण कसं बघता? असं आहे की पूर्वीच जे मेडिकल एज्युकेशन प्रवेश असेल किंवा अन्य काय ते सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरूच प्रवेश केलेले आहेत. त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही बंदी घातलेली नाही. आणि मला असं वाटतंय की त्यांनी जेव्हा ते स्थगितीसाठी काही अर्ज समोर आलेले होते त्याच्यावर स्थगितीच्या बद्दल जेव्हा ते चर्चा झाली तेव्हा माननीय न्यायालयाने सर्व डॉक्युमेंट्स बघून तो उचित निर्णय घेतला आणि स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पुढे जेव्हा तर मेडिकलची जेव्हा सुनावणी होईल तेव्हा सुद्धा याच्यामध्ये काही अडचणी येणार नाही असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद विनायक मेटेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटील साहेब, आपण आजच्या या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता? असं आहे की महाराष्ट्र शासनाने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने हे रिझर्वेशन दिलं आहे. आधीच्या सरकारने नारायण राणेंची समिती नेमली होती, तिला कोर्टाने फेटाळलं किंवा हिला घटनात्मक काही आधार नाही. घटनात्मक आधार काय आहे तर मागास आयोग तो
देवेंद्र फडणवीस सरकारने मागास आयोग नेमला आणि त्याचा रिपोर्ट आला की मराठा मागास आहे. आता पहिला मुद्दा तर पूर्ण अनडिबेटेबल आहे, कारण मागास आयोगाचा अहवाल चॅलेंजेस करता येते, ते स्वायत्त आहे, ते घटनेच्या चौकटीत आहे, त्यामुळे मराठा मागास आहे ते क्लिअर झालं. आता तो जो मागास असेल तर इतकी मोठी संख्या जेव्हा मागास होते तेव्हा रिझर्वेशन वाढवावं लागतं 50% वर. या लॉजिकने हायकोर्टाने मान्य केलं. हायकोर्टाने इंटिरियम निकाल नाही दिला, फायनल ऑर्डर दिली, तर ती चॅलेंज झाली. माझं असं मत आहे की सुप्रीम कोर्ट एकदा हायकोर्टाने सगळा विचार केल्याने असं बघेल, पण माझी खात्री अशी आहे की हा सुप्रीम कोर्ट हा हायकोर्टाने निर्णय जो मान्य केला ते कंटिन्युएशन करेल. आता बघूया काय होतं ते. आपल्या सरकारने यावर खूप ताकदीने बाजू मांडली पाहिजे. ती बाजू या सरकारने मांडावी आणि याच्यामध्ये त्यांना हवं असलं तर खूप हेवी वर्क त्यात केलेलं असल्यामुळे, बेसिक वर्क केलेलं असल्यामुळे आम्ही त्यात मदत करायला त्यावर. आता ते सरकार त्यांचं आहे, त्यांना मदत नको असली तर आम्ही त्याच्यात इंटरफेअर नाही करू शकत ना. हो, पण बाजू प्रभावीरित्या मांडल्या जात नाहीये असं आपल्याला वाटतं का? कारण नाही नाही नाही, मी असं म्हटलेलंच नाही. तुम्ही माझ्या तोंडी काहीतरी नवीन नाही नाही नाही, मी अजिबात तसं म्हणत नाही. मी कारण तसे आरोप होताना दिसत आहेत, तसे आरोप होताना दिसत आहेत. हा, उदाहरण सांगू. हा, उदाहरणार्थ हे आर्ग्युमेंट करायला लागेल की बाबा समजा आता समोरची पार्टी काय म्हणते की फायनल हिअरिंग होऊन निर्णय होईपर्यंत तुम्ही स्टे द्या. फायनल हिअरिंग होऊन स्टे द्या, तर फायनल हिअरिंग समजा 1 वर्षाने झालं तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये स्टेमुळे ज्यांना ऍडमिशन्स नाही मिळेल त्याचं काय करायचं? तो फायनल हिअरिंग सलग जसं मुंबई हायकोर्टात झालं सलग असं आर्ग्युमेंट करायला लागेल. म्हणजे माझं म्हणणं काही ताकदीने म्हणजे काय तर असं आर्ग्युमेंट करायला लागेल की मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी सलग 20-22 दिवस हिअरिंग घेतलं, सलग रोज असं हिअरिंग. सुप्रीम कोर्टाने स्टे न देता फायनल डिसिजन द्यावा आणि फायनल डिसिजन देण्यासाठी सलग वेळ द्यावा. आता समजा ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शक्य नसेल तर ते जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल. तोपर्यंत स्टे त्याचं उत्तर नाही. याचं कारण फायनल हिअरिंग नंतर तुम्ही डिसिजन हायकोर्टाचा निर्णय मान्य म्हणून दिलात तर मधल्या काळात ज्या मुलांना ऍडमिशन मिळणार नाही त्याचं काय करायचं? बरोबर. या प्रकाराने वेगळी आर्ग्युमेंट करावी लागते हे माझं म्हणणं आहे. राष्ट्र सरकारने ते करावं. ते करण्यामध्ये समजा त्या काळात ज्यांनी बेसिक फील्डवर्क केला आहे आणि काय 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 घेतले बारकावे आहेत अशा विषयात लागली मदत तर त्यांनी मागावी. शेवटी हा विषय राजकारणाच्या वर आहे, बरोबर, समाजाच्या हिताचा आहे. बरोबर. आज पहिली बॅच परवा एमपीएससी आली आणि 77-78 जण एमपीएससी झाले बिकॉज ऑफ आरक्षण. गेले 2 वर्ष एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन झाली. खूप मोठं रिझर्वेशन हा एक संपूर्ण त्या समाजात भवितव्य बदलणारा विषय असतो आणि त्याच्यामुळे राजकारण आम्ही कधीच करणार नाही, कधी केलं नाही. म्हणून ते काही वीक बाजू मांडतात असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की बाजू प्रभावीपणे मांडायला. आपलं सहकार्यच असेल सरकारला, राज्य सरकारला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. ॲडव्होकेट सदावर्ते आपल्या बरोबर आहेत. यापुढे कसं बघताय आपण? मुळामध्ये लक्षात घ्या की देवेंद्रजींचं सरकार असो की उद्धवजींचं सरकार असो, 102वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस आली त्यावेळेस राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मुळातच जे मागास आयोग आहे त्या मागास आयोगाला, राज्य मागास आयोगाला नाही किंवा सुचवण्याचा अधिकारच आयोगाला नाही. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती पाटीलांची किती जरी असली तरी मला असं वाटतंय की संविधान श्रेष्ठ ठरणार आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि मोर्चे, BMW आणि मर्सिडीजने लोक भरून आणलेले मोर्चे हे प्रभावी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठरणार नाहीत. कारण कॉन्स्टिट्यूशनचा प्रोटेक्टर आणि गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च न्यायालय असतंय आणि जर हिंमतच असेल तर मला असं वाटतंय की निष्णातपणे सुनावणी कशी हो तयारी असायला पाहिजे. कशाला पळ काढू भूमिका पाहिजे. व्हर्च्युअल असली तरी तयारी ठेवा आणि जर फिजिकल प्रेझेन्स असेल तरी तयारी ठेवा. तुमच्याजवळ काही यंत्रणा नाही की तुम्ही दौरे करण्यासाठी तुम्हाला यंत्रणा आहे तर सुप्रीम कोर्टाला तुम्ही विनंती करा की आम्ही जास्त वेळ मागून घ्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं डे टू डे बेसिसवर करायला तयार आहेत. मग राज्य सरकारचे वकील पटवालिया का सप्टेंबरमध्ये करायला तयार होते? जेव्हा पूर्ण सुनावणी करायला सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आज तयार होतं, व्हर्च्युअल हिअरिंगद्वारे करायला तयार होतं, तेव्हा पटवालिया आणि रोहतगी का म्हणाले की बाबा सप्टेंबरमध्ये केलं पाहिजे, व्हर्च्युअल नकोच? मग आम्ही दाखवलं की आता जसं पाटील म्हणाले की डेप्युटी कलेक्टर आणि DYSP पाटलांना फार जास्त कळकळ वाटत आहे
की मराठ्यांना ती पदं दिली आणि मोठेपणा केला. पाटलांना हे वाटत नाहीये की जे खरे गुणवंत आहेत, मग ते ब्राह्मण असतील, मग ते वैश्य असतील, जैन असतील, ते काय या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांचा विचार पाटील करणार नाहीत का? एक बाजूला का करतात? न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर राज्यकर्त्यांनी, किमान भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या राज्यकर्त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. स्वतःचीच रेटकी मांडण्याच्या भानगडीत पडू नये. त्यामुळे खुल्या आणि खऱ्या गुणवंतांचा तुम्ही विचार करत नाही, इच्छाशक्तीचा विचार करता, मतांचा विचार करता, हे स्पष्ट होतं. येणाऱ्या काळात या सगळ्या बाबी 17 मुख्यमंत्र्यांपासून तर 71% साखर कारखाने आणि 95% सहकारी संस्था या सगळ्या न्यायालयासमोर मांडू आणि बघू काय होतंय. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर हे ठरणार आहे आणि स्पष्ट होणार आहे येणाऱ्या गुरुवारमध्ये. म्हणजे येणारा आठवडा आरक्षणाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या खुल्या गुणवंताच्या दृष्टीने फार महत्वाचा असेल. महत्वाचा असेल असं आपल्याला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मराठा आरक्षणावर आज कुठलाही निर्णय झालेला नाहीये आणि पीजी मेडिकल प्रवेशावर 15 तारखेला अंतरिम आदेश देणार असल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या बुधवारी न्यायालय नेमकं काय भूमिका घेते, कारण अशा पद्धतीने व्हर्च्युअली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निकाल आम्ही देऊ शकत नाही, आपलं मत लेखी सादर करा अशी सूचना कोर्टाने देऊ केलेली आहे. असं कोर्टाने आज म्हटलेलं आहे. कोर्ट दिल्ली येथे सुनावणी झाली. याच्यामध्ये दोन्ही बाजूने बाजू मांडण्यात आल्या. माझ्या वतीने ॲडव्होकेट नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं. ही बाब गांभीर्याने सुप्रीम कोर्टाने ऐकली आणि सुप्रीम कोर्टाने आज असं स्पष्ट केलं की ज्या दिवशी मी अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवू त्या दिवशी याबाबत निर्णय केला जाईल की हे प्रकरण 5 न्यायाधीशांनी ऐकायचं आहे का आम्ही ऐकायचं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली की बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी, अंतिम सुनावणीसाठी नाही, अंतरिम आदेशासाठी बुधवारच्या दिवशी. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे आपण पाहिलं. कोर्टाने याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निकाल देण्यास किंवा त्याबद्दल चर्चा करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि पुढल्या बुधवारी याबद्दल आपण सांगू असं त्यांनी म्हटलेलं आहे. विनोद पाटील याचिकाकर्ते यांच्याशी आम्ही या सगळ्या घडामोडीनंतर बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबद्दलचा जो काही निर्णय झाला त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत याचिकाकर्ते मराठा आरक्षणाचे विनोद पाटील आहेत. दादा, सर्वप्रथम काय रिॲक्शन आहे, काय कोर्टामध्ये झालं आणि तुमचं अपेक्षित होतं? हे आज आम्हाला खरं तर हेच अपेक्षित होतं की न्यायालय 5 न्यायमूर्तीकडं हे प्रकरण वर्ग करेल. परंतु समाधान याच्यासाठी आहे की न्यायालयाने ऐकून घेतलं आणि न्यायालयाने सांगितलं की प्रकरण ज्यावेळेस आम्ही अंतिम सुनावणीसाठी ठेवू त्या दिवशी निश्चित याच्यावर विचार होईल की हे प्रकरण आम्ही ऐकायचं का हे प्रकरण 5 न्यायमूर्तींनी ऐकायचं. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी वारंवार सांगितलं गेलं होतं की इतर राज्यामध्ये 50% मर्यादा ओलांडल्यामुळे स्थगिती मिळालेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये याचं व्हायोलेशन झालं, त्यामुळे स्थगिती द्यावी. परंतु न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यास नकार दिला आणि न्यायालयाने हे जरी सांगितलं की आम्ही पीजीच्या ॲडमिशन संदर्भात महाराष्ट्राचे सीट्स राखीव ठेवा वगैरे वगैरे ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. बुधवारच्या दिवशी सर्वांनी एकत्रित मागणी करावी आणि त्याच्यावर जो काही निर्णय होईल आम्ही सुप्रीम कोर्ट म्हणून आपल्याला कळवू. तिसरी बाब, त्या ठिकाणी ऑनलाईनच्या बाबत चर्चा झाली की ऑनलाईनमध्ये काय अडचण येते टेक्निकली. तर न्यायालयाने सांगितलं की बुधवारचा निर्णय झाल्यानंतर ज्यावेळेस आपण डे टू डे सुनावणी किंवा अंतिम सुनावणी ठेवू त्या दिवशी याबाबत आपण निर्णय करू. तुमचा मुद्दा आहे की 5 जजच्या समोर ही सुनावणी व्हावी आणि असं काही एक मतप्रवाह येतं की 5 जज बसू शकतात का सुप्रीम कोर्टात? हे अनेक प्रकरणामध्ये बसले, मेघालय प्रकरणामध्ये बसले, अयोध्या प्रकरणामध्ये बसले, अनेक प्रकरणामध्ये ज्या वेळेस घटनेचा पेच निर्माण होतो की घटनेमध्ये हे आहे का नाही. प्रत्येकजण मराठा आरक्षण घटनेबाह्य एवढंच सांगते. जर असं असेल तर आमचं म्हणणं आहे की आम्हालाही कॉन्क्रीट आरक्षण पाहिजे. त्यामुळे 5 न्यायमूर्तींच्या समोर हे प्रकरण पाठवावं आणि 5 न्यायमूर्तींनी याबाबत निर्णय घ्यावा. याकरिताच 5 न्यायमूर्तींची खंडपीठाची मागणी. कारण घटना अशी म्हणती, कायदा असा म्हणतो की ज्यावेळेस असं पेच निर्माण होतो 5 न्यायाधीशच याच्यामध्ये निर्णय घेतात. दादा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचा निर्णय होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने आज नमूद केलेलं आहे आणि जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करावी लागेल आणि कोरोना लवकर संपेल असं वाटत नाही. याचा अर्थ पुन्हा हा प्रदीर्घ कालावधी जाईल याच्यामध्ये. बघा, मराठा समाजाचं आज कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला स्थगिती नाही. आम्हाला जर स्थगिती नसेल तर आमचा आग्रह असण्याचं कारण नाही की तात्काळ सुनावणी घ्या. आमचा फक्त एवढा आग्रह आहे की आम्हाला कुठल्या प्रकारची स्थगिती देऊ नका. न्यायालयाने
रीतसर आमची बाजू ऐकावी. कोणत्या धर्तीवर मराठा आरक्षण मिळालेलं आहे, कशा पद्धतीने मिळालेलं आहे ते पूर्ण सुनावणी ऐकावी आणि मग निर्णय द्यावा. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर झालं काय आणि प्रत्यक्ष झालं काय याच्यामध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मराठा आरक्षणाबद्दल मागच्या 2-3 दिवसांपासून राजकारण येत आहे, जातीवरचे मुद्दे काढले जात आहेत. हे थोडं टाळलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, कारण आरक्षणाचा मुद्दा या म्हणजे फोकसहून हटतोय. हे याच्यामध्ये अतिशय वाईट मला याचं वाटलं की सर्व राजकीय पक्ष याला एक संधी म्हणून बघतात. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस व सर्व पक्ष यांनी समर्थन दिलं. सुरुवातीला आमच्यावर आरोप झाले की तुम्ही अमुक अमुक पक्षाचे. आज आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही इथं चुकताय, गांभीर नाही, तर पुन्हा आमच्यावर आरोप झाले. त्यामुळे माझं असं मत आहे की या सर्व नेत्यांनी राजकीय चष्मा बाजूला काढून 50 मुलांनी बलिदान दिलेले, त्यांचे शव मी माझ्या डोळ्याने बघितलेले. या आरक्षणामध्ये किंचित मात्र जरी फरक पडला तर फार मोठा परिणाम या महाराष्ट्रावर होईल, कारण की तरुण पिढी आता पुढे निघून गेलेली आहे. याचा एक वाईट परिणाम असा झाला की मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये 6.5 ते 7% कमी विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाचा फायदा घेतला. त्यांच्या मनामध्ये भीती आहे हे आरक्षण टिकेल का नाही, त्याविषयी लटकते तलवार आहे. तर राज्य सरकारने कुठल्याही प्रकारे आम्हाला कोणाचा हस्तगत न समजता, मग माझा एवढा राज्य सरकारला प्रश्न आहे की मागच्या काळामध्ये आम्ही त्यांना भेटायचो, त्यांना म्हणायचो की तुम्ही मतदान करा, सरकारला विनंती करा, पत्र द्या. मग त्यावेळेस तुम्हाला योग्य वाटलं आणि आज आम्ही तुम्हाला खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं बोललो तर आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते झालो. मराठा समाजाला काही देणं घेणं नाही. राज्यात सरकार कोणाचं आहे, कोणत्या समाजाचा मुख्यमंत्री आहे, कोणत्या समाजाचा मंत्री आहे, आमचं हक्काचं आरक्षण आहे तेवढं आम्हाला द्या. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, कारण मराठा समाज एवढा मोठा संख्येने आहे, तो प्रत्येक समाजात विखुरलेला आहे. प्रत्येक समाजात त्याची लिडरशिप आहे, प्रत्येक समाजात त्याचे कार्यकर्ते. म्हणून एका पक्ष सोबत असू शकतो आणि एका पक्षाला मी विरोध करूच शकत नाही. त्याचा शेवटचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातला सामान्य मराठा समाज याकडे लक्ष ठेवून आहे. टेक्निकल भाषेमध्ये त्याला कळणार नाही, पण तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना काय सांगा? माझं एवढंच म्हणणं आहे, कोणी काळजी करायचं कारण नाही, कारण की सांगितलं जात होतं 7 जुलैला स्थगिती मिळेल, आपल्याला स्थगिती मिळाली नाही, आपल्या आनंदाची गोष्ट आहे. PGच्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेल की तुम्हीही काळजी करू नका. बुधवारच्या दिवशी निश्चितपणे न्यायालयाला सांगितलं जाईल, सरकारही बाजू मांडेल, आम्हीही बाजू मांडू की कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळू नये. आणि 5 न्यायाधीशांचे जे आपला आग्रह आहे, आपला आग्रह याच्यासाठी की व्यवस्थितरित्या पिढोनपिढी आरक्षण टिकावं. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आज आपल्याला न्यायच मिळालेला आहे, कुठल्या प्रकारची स्थगिती नाही मिळणं म्हणजे आज आपल्याला न्याय मिळालेला आहे. कोणीही घाबरून जायचं कारण नाही, कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये. प्रशांत बाग आपल्याबरोबर आहे. प्रशांत, एकूणच न्यायालयाच्या आजच्या या घडामोडी, काय भावना आहेत बांधवांच्या? नक्कीच विशाल, खरं तर सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं आजच्या सुनावणीमध्ये आपले स्वतःचे मनोदय व्यक्त केले, हा नक्कीच दिलासा देणारा विषय. कारण कोणतीही स्थगिती जरी दिली नसली तरी सुप्रीम कोर्टानं दररोज सुनावणी घेण्याकडे जो कल दाखवलेला आहे हा कुठेतरी सकारात्मक मानला जातोय. मराठा मोर्चाचे सगळे समन्वयक आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, आज सुप्रीम कोर्टाने खरं तर हा दिलासा दिलाय, राज्य सरकारला एकीकडे चपराक सुद्धा दिलेली आहे. काय तुमच्या भावना आहेत आता? निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन आणि आभार व्यक्त केले पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाला कळतं की मराठा समाजाची सुनावणी, आरक्षण किती गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे, त्याची परिस्थिती काय आहे. परंतु या राज्य सरकारला त्याचं गांभीर्य नाही. या राज्य सरकार आतापर्यंत झोपून राहिलं ना. मी कालही बोललो की हे कुंभकर्णाच्या निद्रित अवस्थेत असलेलं राज्य सरकार आहे. हे सरकार जेव्हा तहान लागते तेव्हा वीर खाण्याला निघतंय. आता यांना योग्य वेळ मिळाली आहे. दररोज याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. 15 जुलैपर्यंत यांना वेळ आहे. आपण 5 न्यायाधीशांच्या समोर सुनावणी व्हावी याची मागणी केली आहे. नाही, नक्कीच. म्हणजे एकीकडे राज्य सरकारवर सुद्धा तुम्ही ताशेरे ओढताय, वेळ काढूपणाचं धोरण राज्य सरकारने काढलं असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. ज्याप्रमाणे मराठीमध्ये म्हणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे या सरकारचे पाय आम्हाला दिसलेच नाही. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार कुठेही पॉझिटिव्ह दिसत नाही असं यांच्या वागणीमध्ये दिसून येत आहे. सारखा प्रश्न असेल, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न असतील, जी उपसमिती स्थापन केली त्या समितीची बैठक होत नाही साधी. कोविडसारखा प्रश्न आपण VC द्वारे हँडल करतात. मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सगळ्या बैठका घ्यायला पाहिजे होत्या. न्यायालयामध्ये जे वकील नेमणूक केली कोण आहेत याच्याही समाजाला माहीत नाही. म्हणजे नक्कीच याच्यामधून या सरकारचा वेळ काढूपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. नक्कीच. पण राजूभाऊ, समन्वयाचा अभाव हा प्रत्येक ठिकाणी जाणवतो असे तुमचे तीव्र आक्षेप दिसत आहे. नेमकं कशा प्रकारे सरकारच्याकडे तुमच्या अपेक्षा आहेत? सरकारकडे अपेक्षा आहे की हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि यावेळेस सरकारचे वकील म्हणतात की सप्टेंबरपर्यंत पुरे करा.
हे अतिशय दुर्दैवी असं मला असं वाटतं की तयारी का झाली नाही याचं उत्तर समाजाला सरकारनं दिलं पाहिजे असं मला सांगावं असं वाटतं. नक्कीच, म्हणजे की सरकारने उत्तर द्यावं. खरं तर सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आणि सरकारने उत्तर द्यावं. गणेश कदम, तुम्ही समन्वयक आहात मराठा क्रांती मोर्चाचे, काय भूमिका आहे तुमची आता? आमची स्पष्ट भूमिका आहे, या सरकारचा मराठा आरक्षणाचा अभ्यास शून्य आहे. हे वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं आहे. यांना जर खऱ्या अर्थाने अभ्यास करायचा असेल तर मागच्या सरकारमध्ये काही अधिकारी होते जे मराठा क्रांती समाजाचे समन्वयक होते आणि याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील किंवा इतरच असतील यांची एक समिती गठीत होणं गरजेचं आहे आणि याच्यातून अभ्यास करून काय मुद्दे पुढे मांडायचे आहेत त्याचा आपण स्टडी केला पाहिजे आणि मगच पुढे आपल्याला ते आरक्षण टिकवता येईल असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच, पण एकीकडे विजय वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी केली, एकीकडे अशोक चव्हाण यांना निद्रिस्त कुंभमेळा म्हटलं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री आहे त्यांना अध्यक्षपद द्यावं सारथीचं असं म्हटलं आणि त्या पार्श्वभूमीवर ही झालेली सुनावणी. बघा ना, कोर्टाला कळालं, कोर्टाकडे यांनी मागणी काय केली, कोर्टाने यांना सांगितलं की लिखित स्वरूपात ते जे काही तुमचे मुद्दे आहेत ते द्या. मग हे सरकार झोपलंय का? यांच्याकडे लिखित मुद्दे नव्हते का? तुम्ही तोंडी कॉन्फरन्सद्वारे काय सांगणार होते सर्वोच्च न्यायालयाला? तुमच्याकडे लेखी का नाही? तुम्ही अपडेट, आम्ही हेच सांगत होतो अशोक चव्हाणांना. त्याच्यामुळे मागणी एकनाथ शिंदेची का बरं आहे? तर मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणच्या समितीतले उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांचा अभ्यास परिपूर्ण, त्यांना माहिती आहे हायकोर्टात आरक्षण कसं टिकवलं, त्या ठिकाणी लेखी स्वरूपात काय काय दिलं हे सगळं त्यांना माहिती आहे. अशोक चव्हाणांना माहित आहे, पण अशोक चव्हाणांची नीती साफ नाही. विजय वडेट्टीवारांचं आपण काल स्टेटमेंट ऐकलंय. एक मंत्र्याला शोभलं पाहिजे की ज्यावेळेस आपण काम करतो, काम करायचं सोडून जातीयवाद पेरताय. ओबीसीचा नेता म्हणून मला हिनवतं, अरे कधी मराठ्याने तुमची जात विचारली? आतापर्यंत आम्ही त्यांना मराठा म्हणून संबोधत होतो की आमच्या समाजाचा एक नेता आहे, परंतु या दोन्ही नेत्यांची नीती साफ नाहीये. मराठा आरक्षण हे धोक्यात का बरं येतंय? तर अशोक चव्हाणांमुळे येतंय. नक्कीच, नीती आणि नीतिमत्ता, खरं तर हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे, पण तेच कळीचा मुद्दा ठरत आहे. नक्कीच, कारण हे बघा, आम्ही मराठा समाजाने आजपर्यंत कधी जातीवाद केला नाही, परंतु या सरकारमध्ये 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे आम्हाला अशी भीती वाटते की सावळा गोंधळ चाललेला आहे. एक पक्ष आमच्या बाजूने आहे, दुसरा पक्ष मध्यम भूमिका सादर करतो आणि दुसरा पक्ष डायरेक्ट सांगतो की मी ओबीसी समाजाचा आहे म्हणून. आम्ही विजय वडेट्टीवारांना मराठा समाजाचं समजत होतो. मला आज काल त्यांची जात कळाली की ते ओबीसी समाजाचे आहेत. मग हा दोष कोणाचा? मराठा समाजाचा की या राजकीय लोकांचा? जातीवाद तर खरं हे राजकीय लोक पेरतायत असं यांच्या कृतीवरून दिसतंय. खरं तर शिस्तबद्ध मोर्चेकडून राजूभाऊ मराठा समाजानं एक मोर्चाचा, निषेधाचा, आंदोलनाचा एक खूप चांगला आदर्श घालून दिला. पण खरं तर जात पात याच्या पलीकडे खरं तर आपण सगळी विचार करणारी माणसं मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला बघतात. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जात पात हा असा विषय येणं कितपत योग्य आहे? अतिशय दुर्दैव असं मला म्हणावंसं वाटतं. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा राज्यकर्ता समाज एक काळ जरूर होता, परंतु आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत, कोण आत्महत्या करतोय? हा मराठा समाजाचा तरुण आत्महत्या करतोय. रोजगार नाही, शिक्षण नाही, म्हणून हे आरक्षण आम्ही ज्यासाठी मागत होतो ते रोजगारासाठी आणि आरक्षण मागत होतो आपण ते आपल्याला उद्योगधंद्यासाठी. आणि म्हणून जातीपातीच्या राजकारणाचा विषय नाही, तर जगण्याचा अधिकारासाठी हे आरक्षण आहे, ही आमची भूमिका. जगण्याचा अधिकार. आपण बघतोय की जातीपातीचं राजकारण हा यातला मुद्दा नाही, तर प्रत्येकाला रोजगार मिळावा, आणखीन शिक्षण मिळावं. जो सगळ्यात मोठा समाज आज आपण म्हणतो त्या समाजाचा हा हक्क नाही का, हा प्रश्न उपस्थित आजही करतायत. सुप्रीम कोर्टानं दिलेला दिलासा, सुप्रीम कोर्टाबद्दल अत्यंत चांगल्या भावना जरी या सगळ्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या असल्या तरीही 3 पक्षांच्या सरकारमध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ सुरू आहे असल्याचं यांचं म्हणणं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.